मित्रांनो, जय जिजाऊ व्हिडिओ बनवण्याच्या मागचा विषय खूप महत्त्वाचा आहे. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लग्न समारंभ थाटामाटात संपन्न होत आहेत आणि याच लग्न समारंभामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. आज परळी तालुक्यातील कोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिराच्या मंगल कार्यालयामध्ये सुनंदा रेवले आणि भगवान सपकाळ, शेलू बोंदरगाव, जिल्हा परभणी आणि मुलगी परळी शहरातील, तर या विवाह प्रसंगी उपस्थित राहत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन झाल्यानंतर लगेच आरतीला सुरुवात त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली की आरती या ठिकाणी होणार आहे. मी खाली बसलेलो होतो. लागलीच त्या ठिकाणी मी गेलो, आरती थांबवली आणि माझ्या आवाजामध्ये, माझ्या सुरामध्ये त्या ठिकाणी जिजाऊ वंदना गायली. माझे तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करू नका, त्यांचं दैवतीकरण थांबवा. काही प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यांचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं कर्तृत्व त्यामुळे संपणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांचं कर्तृत्व चंद्र सूर्य आहेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, आव्हान आहे की लग्न समारंभामध्ये किंवा जयंतीमध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊ नका. एवढंच विनंती करतो. जिजाऊ वंदना घ्या, पूजन करा, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण होणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही सर्वजण मिळून घेऊया. एवढंच या प्रसंगी बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीमराय, जय भगवान, जय शेवाभाया, जय मल्हार, जय बसवांना, जय लहूजी, आदाब. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं सगळं काही आहे मित्रांनो. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्सल वारसा, इतिहास जपणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, नैतिक जिम्मेदारी आहे. परंतु ही नैतिक जबाबदारी, ही नैतिक जिम्मेदारी आपण कधी ओळखणार, हा खरा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक मानव म्हणून जन्मले आणि त्यांनी त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये इतका बदल केला, स्वतःला इतकं विकसित केलं, एवढा पराक्रम गाजवला की मित्रांनो ते महामानव झाले. आणि अशा महामानवांचा देव बनवून त्यांनी जे कर्तृत्व केलं, त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी जे निर्माण केलं, त्यावर पाणी फेरण्याचं काम काही सनातनी वृत्तीचे, मनुवादी वृत्तीचे लोक करताना दिसत आहेत. कारण एकदा जर तुम्ही देवत्व जर बहाल केलं तर सगळं श्रेय हे कोणत्या तरी काल्पनिक चमत्कारी गोष्टीला जातं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला शून्य किंमत राहते. चमत्कार जेव्हापासून ही पृथ्वी निर्माण झालेली आहे तेव्हापासून चमत्कार झालेला नाही, चमत्कार होत नसतो, चमत्कार होणार नाही. आणि जो कोणी म्हणतो चमत्कार होतो त्याने माझ्याकडे यावं. माझ्यातर्फे 1 कोटी रुपयाचं त्याला बक्षीस आहे. त्याने चमत्कार करून दाखवावा. इकडची सुई हा माझा मोबाईल पडलेला आहे क्वाटवर, त्याने तो चमत्काराने फक्त उचलून इकडं ठेवून दाखवावा. अरे बाबांनो, हे कदापिही होत नसतं. परंतु आपली भारतीय मानसिकता आणि भारताच्या बाहेर सुद्धा अशा अनेकांची मानसिकता ही बनलेली आहे, कारण त्यांचा मेंदूला गंज चढलेला आहे. सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मेंदूचा गंज काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, अस्सल इतिहास, समकालीन साधनांच्या आधारे असणारा इतिहास, अगोदरच हे मनुवादी किडे छत्रपती शिवाजी महाराजावर टपून बसलेले आहेत. हे रामदासी वृत्तीचे काही लोक, आताच एक निनाद कुलकर्णी कोणतरी होता, त्याच्यावर मी आता व्हिडिओ बनवणार आहे. असे अनेक जण आहेत जे या काल्पनिक गोष्टी घुसवू पाहत आहेत शिवचरित्रामध्ये. याच्या अगोदरही यांनी अनेकदा प्रयत्न केलेला आहे. आपण हा प्रयत्न मधल्या काळामध्ये हाणून पाडला होता. यांची हिंमत तुटली होती, परंतु आता परत हे डोकं वर काढू लागलेले आहेत. कारण यांना पेशवाई आल्याचा भास होत आहे आणि यांचा हा भास, यांचा हा माज मोडण्याचं काम सुद्धा आपल्याला तितक्याच ताकदीने करावं लागणार आहे.
हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी हे का सांगत आहे हे सुद्धा लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज जसे होते ॲज इट इज, जे सत्य आहे तेच आपल्यासमोर येणं गरजेचं आहे मित्रांनो. जसं होतं लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हजारो वर्षे जोपर्यंत मानवजात पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत प्रेरणा देणारा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे अखंड मानवजातीसाठी कार्य आहे आणि ते कार्य जगापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचं काम आपलं आहे. त्यांना अशा देवत्वाच्या चमत्काराच्या बंधनामध्ये अडकवू देऊ नका. हे मनुवादी षड्यंत्र हाणून पाडा. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.